मित्रांनो, 100% अनुदानावरती दिला जाणारा सोलर ऑपरेटेड नॅपसेक स्पेअर अर्थात सौरचलित फवारणी यंत्र यासाठी अर्ज कसा करायचा, यासाठी खरंच 100% अनुदान दिलं जातं का, ही योजना कशा प्रकारे राबवली जाते आणि याच्यासाठी काही योजना आहेत का, याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून 2024 ते 2025 पासून राज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस विशेष कृती योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे, ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी जे काही आवश्यक असलेल्या बाबी आहेत, म्हणजे की सोयाबीन किंवा कापूस यासाठी साठवणूक बॅगे असतील, पेरणी यंत्र असतील, फवारणी यंत्र असतील, अशा बाबींचा लाभ घ्यायला मंजुरी दिलेली आहे. तुषार सिंचन, ठिबक सिंचन याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे शेतकऱ्यांना खूप गरजेचे आहे ते म्हणजे शेततळ्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. व याच योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी हा सोलर ऑपरेटेड नॅपसेक स्पेअर सुद्धा आता यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. यासाठी 100% अनुदान दिलं जातं. तर यासाठी काही ₹23.60 पावती फक्त फाडली जाते. तर मित्रांनो, यासाठी महा-डी-बी-टीवरती वर्षभर अर्ज करता येतात आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पर्टिक्युलर एका कालावधीमध्ये यासाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं जातं. तर काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात यासाठी अर्ज कसे करायचे याबद्दल विचारणा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जेव्हा कधी यामध्ये अर्ज करण्यासाठी सांगितलं जाईल तेव्हा किंवा आजच्या आज आपण महा-डी-बी-टीच्या पोर्टलवरती यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला महा-डी-बी-टी फार्मर स्कीम पोर्टलवरती यायचं आहे. आल्यानंतर लॉग इन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला फार्मर ID टाकून OTP टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. प्रोफाईल 100% भरलेलं असणं गरजेचं आहे. प्रोफाईल तर 100% भरलेलं नसेल तर ते भरून घ्या आणि व्यवस्थित भरून घ्या, जेणेकरून तुम्ही पुढे योजनेसाठी पात्र होण्यासाठी कुठल्याही प्रकारची समस्या येणार नाही. प्रोफाईल 100% भरलेलं असल्यानंतर घटकांसाठी अर्ज करावरती क्लिक करायचे आहे. घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील. कृषी यंत्रीकरण, सिंचन साधने सुविधा किंवा याच्या अंतर्गत सौर कुंपण योजना आहे. याच्यामध्ये कृषी यंत्रीकरणाच्या बाबी निवडावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. कृषी यंत्रीकरणाच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिलं जे मुख्य घटक आहे तो कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे याचे उपप्रकार निवडायला सांगितले जाईल. आता याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर चालित अवजार असतील. आता आपल्याला हा नॅपसेक स्पेअर जो आहे तो मनुष्यचलित आहे, तो याच्यामध्ये मनुष्यचलित अवजाराला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. याच्या अंतर्गत जर गेलं तर याच्यामध्ये काय पेरणी यंत्रे किंवा जे वेगवेगळे ऑप्शन असतील त्या सगळ्या बाबी दाखवल्या जातात. तर आता याच्यामध्ये आपल्याला पीक संरक्षण अवजारे याच्यावरती क्लिक करायचे आहे. पीक संरक्षण अवजारावरती क्लिक केल्यानंतर मनुष्यचलित जे काही पीक संरक्षण अवजार आहेत, ज्याच्यामध्ये मॅन्युअल ऑपरेटेड स्पेअर आहे किंवा बॅटरी ऑपरेटेड स्पेअर आहे, याच्या अंतर्गत वेगवेगळे जे काही फवारे आहे ते दाखवले जातील. आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी ऑप्शन दाखवले जाते सोलर ऑपरेटेड नॅपसेक स्पेअर सौर चलित नॅपसेक फवारणी पंप जो आहे तो शेवटचे ऑप्शन आपल्याला निवडायचे आहे. आता याच्यावरती जे ऑप्शन दाखवले जाते ती बॅटरी ऑपरेटेडसाठी 50% अनुदान आहे. बॅटरी ऑपरेटेड हा प्रकार वेगळा आहे आणि सोलर ऑपरेटेड हा प्रकार वेगळा आहे. तर आपल्याला याच्यामध्ये सौरचलितला निवडायचे. याला निवडल्यानंतर योजनेसाठीच्या अटी शर्ती जे काय असतील ते आपल्याला मान्य म्हणून सिलेक्ट करून याच्यामध्ये बाब निवडावरती क्लिक करायचे. बाब निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरी काही बाब समाविष्ट करायचे आहे का असेल तर यस करायचे, नसेल तर नो करायचे. आणि नो केल्याबरोबर आपला हा जे काही घटक आहे हा घटक जतन होईल, परंतु अर्ज सादर झालेला नाही. आता पुन्हा एकदा आपल्याला हा अर्ज सादर करण्यासाठी मुख्य पृष्ठावरती म्हणजेच अर्ज सादर करावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सूचना दाखवली जाईल की आपल्याला ज्या काही बाबी निवडायच्या त्या बाबी निवडा आणि एकत्रितपणे अर्ज सादर करा. त्याच्यामध्ये पहावरती क्लिक करायचे आहे. पहावरती क्लिक केल्यानंतर आपण निवडलेल्या बाबी दाखवल्या जातील. त्याच्यामध्ये जर आपल्याला काही आतमध्ये बघायचे असेल तर पहा म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. नसेल तर या योजनेसाठीचे जे काही मार्गदर्शक सूचना असतील किंवा पूर्वसंमतीशिवाय मी खरेदी करणार नाही, तर खाली अटी शर्तीवरती क्लिक करायचे आहे आणि अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर जर आता 2025 ते 2026 मध्ये तुम्ही यापूर्वी जर अर्ज भरलेला असेल तर
म्हणजेच ₹23.60 पेमेंट केलेला असेल तर तुम्हाला पेमेंट करावं लागणार नाही. तुमचा अर्ज सक्सेसफुल ऑटोमॅटिक होणार आहे. जसे की तुम्ही यापूर्वी कोणतेही अर्ज केलेले असेल, जसे की बियाण्यासाठी अर्ज केलेला असेल किंवा काही अर्ज केलेले असतील, तर तो अर्ज याच्यामध्ये डायरेक्टली आता पेमेंट तुमचं होणार आहे. जर यापूर्वी तुम्ही कोणता अर्ज भरलेला नसेल तर आता तुम्हाला ₹23.60 ऑप्शन समोर येईल. तर तुम्ही नेट बँकिंगच्या माध्यमातून किंवा फोनपे या गुगल पेच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यावर तुमचा अर्ज सक्सेसफुल सबमिट होणार आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती. हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा व अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.